नमस्कार, मी पत्रकार अनिकेत सोनवणे. लोकशाहीला पत्रकारितेचा चौथा आधारस्तंभ म्हणतात आणि लहानपणी जेव्हा मी बातम्या बघायचो तर तेव्हा ना मला वाटलं पण नव्हतं की मी कधी पत्रकारितेमध्ये पदार्पण करेल किंवा पत्रकारितेमध्ये काहीतरी चांगलं काम करेल. लहानपणी जेव्हा टेलिव्हिजनमध्ये मी जेव्हा न्यूज रिपोर्टरला पाहायचो ना तेव्हा नाही का असं बोलतात की अस्खलित मराठी भाषा होती त्यांची, त्याच्यानंतर उंच शरीरसृष्टी, गोरे चकचकणारे चेहरे, आपण बघतो की ते फाउंडेशन किंवा तिकडे लाईट्स खूप जास्त असतात. तर तेव्हा मला असं वाटलं की आपल्याकडे यातला कुठलाच गुण नाहीये. त्यातच आपण पाहिलं की एका विशिष्ट आडनावाचे जास्त पत्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मग तेव्हा मला असं वाटलं ना की आपण यामध्ये कुठेच बसत नाही आणि आपल्याकडे तो गुणच नाहीये, त्यामुळे भाई आपण काय पत्रकार होऊ शकत नाही. पण आता आपण पाहतो ना की काळ बदलला आणि सगळ्याच गोष्टी बदलल्या नाही का. म्हणजे आता डिजिटल स्वरूप आलं आणि पत्रकारितेची पूर्ण व्याख्याच बदलली. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं ना की एबीपी माझा आता युट्यूबवरती आलो किंवा जी24 तास आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आलो. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सोशल मीडिया खूप पुढे जाणार आहे आणि त्याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर अशा अनेक उदाहरणं आपल्याला जे आहेत ते पाहायला मिळतात. त्यामुळे पुढे फ्युचर जे आहे पत्रकारांचं ना ते भाई सॉलिडच आहे.